गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. आज आहे डे 3 आणि आम्ही सकाळ सकाळ चाललो आहे एका मंदिरामध्ये. ते मंदिर म्हणजे ही फर्स्ट टाईम जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा आम्ही गेलो होतो आणि त्यानंतर गेलो नाही. आणि तेव्हापासून एक इच्छा होती की जायचं आणि ते खूप जुनं मंदिर आहे, खूप प्राचीन मंदिर आहे. एकदम तुम्हाला दाखवेन तेव्हा तुम्हाला कळेल की किती जुनं काळातलं आहे. ठीक आहे. आणि आता चालू आहे तिकडे. बरेच दिवसापासून म्हणजे आम्ही मेन गोष्ट सुट्ट्या घेऊन येतच नाही, सो जायला मिळत नाही. आज कसं तरी कन्व्हिन्स सगळे झाले होते आम्ही, पण थोडं इकडे तिकडे करून मी, हे भाई आणि पप्पा अशा आम्ही 4 जण चाललो. म्हणजे मेंबर एक मेंबर जरा जास्त आजार आहे, त्याच्या मेंबर नाही झाले, त्यामुळे कॅन्सल झाला प्लॅन. पण त्यांचा मामा मामी आणि निकीचा ते लोक पण येणार होते. पण निकी भाईंची तब्येत ठीक नसल्यामुळे म्हणून आता निघतो आणि तुम्हाला सांगतो दाखव मग नंतर तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो, आता मी जस्ट चाललो होतो चंडीगेला मंदिरात. हे बसचं ॲक्सिडेंट झालं आहे. बस डायरेक्ट आला तर स्पीडमध्ये ओव्हर स्पीडमध्ये आला असेल, गेला असेल आतमध्ये. लागलं ना कोणाला का? ब्रेक फेल झाला का? ब्रेक फेल. घाईत आता आम्ही पोचलोय. म्हणजे हे आहे मंदिराची गेट, म्हणजे काय चंडीगेमध्येचं देवळाचं गेट. आता इथून आम्ही आतमध्ये चाललो. सो 5 मिनिटामध्ये आम्ही पोचूच तिकडे. तुम्हाला दाखवतो कसं मंदिर आहे, काय आहे. ठीक आहे. सो स्ट्रेट ट्यून. फायनली गाईज आता आम्ही पोचलो आहे. बघा इथे मंदिर आहे. मला उतरून दाखवतो. सो गाईज आता आम्ही पोचलो आहे. मॅडम काय बोलायचं तुम्हाला याच्यावरती? आता काय नाही, फायनली माझी इच्छा पूर्ण केली होती. सकाळी उठून पप्पांनी इच्छा पूर्ण केली. आणि भाई पण होते त्याच्यासोबत. भाई इकडे बघा. म्हणजे मंदिर ना खूप जुनं आहे. आता एक्झॅक्टली मला सांगता येणार नाही किती जुनं आहे, पण तुम्ही बघाल म्हणजे देवीची मूर्ती सुद्धा ना एकदम आतमध्ये गुफेमध्ये आहे. म्हणजे असं केव टाईप आहे. जसं याच मी तुम्हाला बोललो की मंदिर खूप जुनं आहे, प्राचीन काळी आहे. म्हणजे खूप म्हणजे एकदम प्राचीन. किती प्राचीन ते आता इथे मंदिराची इन्फॉर्मेशन दिली आहे इकडे, तुम्हाला दाखवतो मला. ही 36वी पिढी चालू आहे. म्हणजे किती जुनं आहे बघा. पांडवकालीन मंदिर आहे. भाई पांडवकालीन मंदिर आहे, एवढं जुनं. 36वी पिढी चालू आहे. काय पप्पा आणि मी तेच वाचत होतो. 34 पिढ्या 34वी पिढी त्यांची पूजा करते. हे ना इथे आतमध्ये आता सध्या आय गेस मला वाटतं पूजा चालू आहे ना. देवीला साडी नेसतात, त्याच्यामुळे जरा थांबवलं. पण त्याच्या आतमध्ये ती केव आहे. त्या केवच्या आतमध्ये देवीची मूर्ती आहे. हे बघा नाही, पूर्ण हे हिंदू आहे. पूर्ण दगड आहे. दगडाच्या आतमध्ये ते मंदिर आहे. ते पूर्ण असं पिल्लर वगैरे लावून त्याला सपोर्ट दिला आहे. पुढे पण दाखवतो. पुढे असा वॉटरफॉल येतो. ते मगाशी तुम्हाला ते ओढ्याचं पाणी दाखवलं ना, तसं इथे येतं आणि पूर्ण पाणी. अच्छा ओके. पाणी बघा का भारी क्लीन आहे एकदम. एकदम मस्त पाणी आहे. बघूया मस्त. काय आलं मॅडम? ए भाई, मी तुम्हाला अगोदरच बोललो छान दिसतंय म्हणून. भाई ठीक आहे. तसं तर सगळ्यांनाच माहिती आहे की माझी बायको किती छान दिसते. बरोबर. तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे की माझी बायको किती छान दिसते. तरी पण तिला कॉम्प्लिमेंट पाहिजे माझ्याकडे आणि मी दिली आहे. तरी पण आता परत एकदा देतो. मला ह्याला सांगावंच लागतं प्रत्येक.
मी बोललो ऑलरेडी, ठीक आहे, पण मला माझं मन माहिती नाही आहे, भरलं ना. ठीक आहे. ते खूप छान दिसते, क्यूट दिसते असं. म्हणजे साडी पण बोलतात ना की कम्प्लीट झाली आहे जेव्हा तिला भेटल्यानंतर, असं असं झालं ते. त्यामुळे म्हणजे एवढी छान दिसते ती, एवढी छान दिसते. अजून काय? आणि हे फेक नव्हतं भाई, जेन्युअन आहे म्हणून बोलतो, ठीक आहे. जेन्युअन. ओके गाईज, आता आम्ही जातो मंदिराच्या. तू सावकाशी आपण फ्लॅशला म्हणजे किती कोणा काळो के मोबाईल नाही. गुफेमध्ये पण केव मध्ये मंदिर आहे, आणि पावसामध्ये चला काय करत. अजिबात लाईट नसते, आर्टिफिशियल लाईट अजिबात आपण ही लोक यूज नाही करत तिथं आतमध्ये. फक्त आणि फक्त दिवा असतो आणि ते बडीच्या आतमध्ये बसलेलं असतं. कसं ना, भारी वाटतं ना. हां, इच्छा होती ती पूर्ण झाली मॅडमची. आता आम्ही जरा मग गाईस हे बघा, ही सुपारीची झाड आहेत. सुपारी दाखव ना वरती. सुपारी बघा, सुपारी बघा अशा प्रकारे असते सुपारी. तुम्हाला लोकांना माहित नसेल तर बघा. दिसतात ना. नाही दिसत. दिसते दिसते दिसते. त्या झाडाची दाखव, त्या ही पूर्ण जे आहे ते सुपारीची बाग आहे. झूम कर हे बघ. हे का झाडाची. बघा, सुपारी अशी असते. तुम्ही जी मार्केटमध्ये बघता ती डायरेक्ट वाली बघता. ही बघा, ही दाखव, ही कोणती समोर आहे ती. दाखव. हे सरळच आहेत बघ. हे बघा, इकडे रेडी पोझिशन मध्ये आहेत. असा आहे आजचा वेदर. खूप मस्त क्लाउडी आहे, पाऊस पण खूप पडला. हे बघा साहेब, पप्पा, भाई सध्या निसर्गाचं काय हवा खात आहे. चला आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट नाश्ता करताना भेटू, किंवा नाही आता पहिला मी आत्यांकडे जातो, मग तेव्हा तुम्हाला आम्ही भेटतो. सो गाईस, आता आम्ही थांबलोय मध्ये. का थांबलोय? कारण की आम्हाला एक काजूची फॅक्टरी भेटली तिथे. बघूया चालू आहे की नाही. गाडी तर लावली आहे, आता आतमध्ये जातो आहे. काजू फॅक्टरी चालू आहे का बघायला. असेल तर जरा काजू पण घेऊन घेतो. आणि तुम्हाला काय बोलायचं आहे? हां, आम्हाला काजू खायचे आहेत काय? हां, येस, पहिल्यांदा आलो ना आमची. हो, फर्स्ट टाइम आलो. तुम्ही आलेले पहिले? आम्ही आलोय, इथे नाही आलोय पहिलं, रत्नागिरीला गेलेलो. बघू आतमध्ये काजूच्या व्हरायटीज असे बघितलं. हे काय पुदिना काहीतरी वेगळं बघायला दिसलं. पुदिना कॅरेमल आहे, मंचुरियन, शेजवान, पेरी पेरी, फ्राय सॉल्टेड मसाला आहे, ड्रम रोस्टेड आहे, साधा साधा काजू कुठला? तिन्ही हे चारी कसे किलो आहे रे? साल वाले पाहिजे. हे पाहिजे 1400, 1300, 1200, 1000 रुपये. सेजवान काहीतरी नवीन ऐकायला भेटलं. बघा ही ओरिजिनल काजू कतली आहे. म्हणजे तुम्ही कधी असं इकडनं दापोलीवरनं कधी जात असाल ना, दापोली किंवा दाभोळला वगैरे जात असाल ना, तिकडे नक्की व्हिजिट करा. काजूची फॅक्टरी आहे. हे काय आहे? हे फणस रोल, फणसाचे रोल. हे बघ, मँगोचे रोल आहेत. ठीक आहे, आवळा कँडी. ॲक्च्युअली आम्ही आलो होतो फॅक्टरी बघायला, पण फॅक्टरी सध्या बंद आहे. ते बोलले 5 तारखेनं चालू होईल. तर कदाचित सगळे गणपतीला गेले असतील, है ना. सगळे सुट्टी. नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा कदाचित चालू असेल, तर आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू काजूची फॅक्टरी कशी असते, काय असते. भाजलेले काजू खायचे होते, बाई, एवढी तर इच्छा पूर्ण ते झाली. हां, ती इच्छा माझी पूर्ण झाली. ते काजू तुम्ही खाऊन बघा, भाजलेले साल सकट असतात ते. साल नाही खायची. हां, साल नाही खायची, ऑब्वियस आहे, त्यांना कळतं तेवढं.
तू बोललो ना आता साल सोबत. नाही रे, सालीवाले खायला चांगलं वाटतं असं म्हणणार आहे. ते सोलून खायचे असं ते नेवळा तर कॉमन सेन्स आहे. लक्षात ठेव. ठीक आहे. आणि तुम्ही पहिले ट्राय करा. चला आता आम्ही डायरेक्ट आता आम्ही चाललोय आत्याच्या घरी चाललोय गणपतीला. तो आम्ही तिकडे पाया पडून नंतर मग घरी जाणार. सो गाईज आता आम्ही आलो आमच्या आत्याच्या घरी. तुम्हाला दाखवतो एक मिनिट थांबा. आत्या नाना हा काय काय होता काय मस्त मस्त कसं आहेस मजेत ना. एकदम फर्स्ट क्लास. गणपतीची मूर्ती. मामी नाही आली. आमचा मेन माणूस आलाय. ही माझी आत्या. हाय गायज. आम्ही आत्याकडनं ॲक्च्युली दुपारी आलो होतो. सकाळी लवकर उठलो होतो आणि दोघांना पण दमा झालं होतं आणि झोप खूप येत होती, त्याच्यामुळे आम्ही झोपलो. आणि आता डायरेक्टली गणपती विसर्जन आहे आज. ठीक आहे. आणि गणपती विसर्जन आहे पण कसं आहे की ते शूट करता येणार नाहीये कारण की पाऊस जास्त आहे. झालं तर नक्की करू, असं नाही की नाही करणार आहे, पण जर जमलंच तर नक्की करू कारण खूप पाऊस पडतो. आणि आता वाजले किती ऑलमोस्ट 5 वाजले. ऑलमोस्ट 5 वाजलेत. आम्हाला 4चा टायमिंग होता निघायचं पण आता 5 वाजलेत आणि ऑलरेडी लेट पण झालाय. पाऊस पण चालू आहे. पाऊस मध्ये गेला तर मी नक्की ट्राय करेन ब्लॉग करायला. ठीक आहे, शूट करायला. पण नाही जमलं तर तुम्ही हा ब्लॉगला सुद्धा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आय होप मला हा सुद्धा ब्लॉग आवडेल कारण आजचा दिवस खरंच म्हणजे ऍक्च्युली मला तर खूप दिवसापासून इच्छा होती म्हणून मी म्हणजे ह्याला पण 2:30 वाजता झोपला होता हा पण. मग मी ह्याला पण फोर्स केला की मला जायचं. अरे ऍक्च्युली म्हणजे लास्ट टाइम म्हणजे जेव्हा आम्ही आलेलो, लास्ट कधी आलेलो आपण ह्याच्यामध्ये होळीमध्ये तेव्हाच आम्ही प्लॅन करत होतो जायचं. तेव्हापासून बोलतोय जायचं चंडीगडला. पण आम्ही काहीतरी होतं म्हणजे जायला भेटत नव्हतं किंवा वेळ कमी होता. आम्हाला यायला भेटत नव्हता. सो आज फायनली आम्ही जाऊन आलो. खरंच खूप छान वाटलं. म्हणजे मनातली जी इच्छा असते ना ती पूर्ण झाली ना की खरंच ते एक बरं वाटतंय. बाकी काय नाही. सो तुम्ही आनंद तर बघू शकता. आणि आता परत एकदा कशी दिसते साडी चेंज केलेली आहे. त्या गणपतीमध्ये खूप साऱ्या साड्या चेंज केलेल्या ऑलरेडी. सो मला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तो सुद्धा लवकरच येईल. येस. आता ही आपली सिरीज तरी मला असं वाटतं की इथे एंड होईल म्हणजे गणपतीमध्ये. इथून पुढे आता नेक्स्ट असतील ब्लॉग ते पण काढू आपण. येस, ही गणपतीची सिरीज आहे आपली पूर्ण. म्हणजे आता गणपती मम्मीकडून स्टार्ट केल्यानंतर एंड इकडे सो परत एकदा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. येस. आणि थंबनेल जरा आमचं बघत जा तुम्ही आम्ही काय करतो. ठीक आहे. सो आता मी निघतो. घरातले पण बोलत आहेत, लेट झालाय आणि सगळेजण आवाज येतात. तो आम्ही निघतो. चला बाय बाय. बाय.